कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभार गल्लीतल्या दत्त महाराजांच्या 5वे अवतार असलेल्या कृष्ण सरस्वती महाराजांच्या मठात आज आपण चाललोय। या मठात नेमकं काय काय आहे आपण सगळं पाहणार आहोत। त्याचबरोबर रात्रीचं भजन आणि रात्रीची आरती देखील आपण व्यवस्थित अनुभवणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूयात। कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवरील कुंभार गल्ली येथे असलेल्या एका अत्यंत पवित्र आणि शांत अशा श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजेच कुंभार स्वामी यांच्या वैराग्य मठीमध्ये आज आपण आलो आहोत। ही वैराग्य मठी म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नसून वैराग्य साधना आणि आत्मज्ञानाचा जिवंत वारसा आहे। श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे परम शिष्य होते। त्यामुळे त्यांच्या जीवनावर अक्कलकोट स्वामींची छाप दिसून येते। मठात प्रवेश करताच मन शांत आणि अंतर्मुख होतं। साधकांसाठी हे एक मोठं शक्तिस्थान आहे। महाराजांचं जीवन म्हणजे साधेपणा, मौन आणि अखंड दत्तभक्तीचं मूर्तिमंत उदाहरण। ते नेहमी सांगत, कर्म करा पण आसक्ती सोडा। महाराजांनी अनेक भक्तांची संकटे त्यांच्या अवतार कार्यात दूर केली। ते आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात। सर्व थरातील लोक त्यांचे भक्त होते आणि आजही आहेत। नमस्कार, मी महेश बाळासाहेब शिर्के, ताराबाई शिर्केंचा वंशज। श्रीकृष्ण सरस्वतींनी 1900 साली समाधी ह्या आमच्या वैराग्य मठीतच घेतली। 1836ला कृष्ण सरस्वतींचा जन्म झाला। 1848ला कृष्ण सरस्वती आमच्या घरी आली। 1848 पासून ते 1900 सालापर्यंत कृष्ण सरस्वतींचं वास्तव ह्या मठीतच होतं। म्हणजे जुना एक इतिहास सांगतो। 1892 साली स्वामी विवेकानंद कोल्हापूरला महालक्ष्मीच्या करवीर निवासरी अंबाबाईच्या दर्शनाकरता आलेले असताना इथून दर्शन घेतल्यानंतर इथं चौकशी केली की कुंभार स्वामी कुठं असतात। तरी कुंभार स्वामींना भेटण्यासाठी ते 1892 साली इथं आले वैराग्य मठीत आणि कृष्ण सरस्वतींशी त्यांच्या आध्यात्मिक गप्पा गोष्टी झाल्या। त्याच दरम्यान कृष्ण सरस्वतींनी त्यांची जीभ ओढून त्यांना वाचासिद्धी दिली। हा अनेक पुस्तकात उल्लेख आहे। 1900 साली कृष्ण सरस्वतीने आमच्या घरीच समाधी घेतली। त्याला प्रत्यक्ष छत्रपती शाहू छत्रपती उपस्थित होते इथं। आता आपण प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घेऊयात। मित्रांनो, या वैराग्य मठीमध्ये महाराजांची जी प्रतिमा आहे ती कोल्हापूरचे कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी रेखाटली आहे। महाराजांच्या प्रतिमे शेजारीच आपल्याला अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज यांच्या प्रतिमांचं दर्शन घेता येतं। मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये जो पाहणार आहात हा महाराजांनी स्वतः वापरलेला पलंग आहे। महाराजांच्या प्रतिमेसमोर एक चमत्कारी खांब आहे। आरती वेळी या खांबाजवळ उभारल्यास आपल्यातील वाईट शक्ती, भूतबाधा यांचा कायमचा नायनाट होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे। मंदिरातील रोजचा दिनक्रम आपण आता येथे बोर्डवर पाहू शकताय। या मंदिरात दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आणि महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आता आपण व्हिडिओमध्ये पाहतोय तो महाराजांनी स्वतः वापरलेला पलंग पोस आहे। त्याचसोबत महाराजांचं या ठिकाणी एक दुर्मिळ छायाचित्र देखील आहे। या ठिकाणी एक 180 वर्षापूर्वीचं औदुंबराचं झाड होतं, पण आता या ठिकाणी त्याचं वय पाहता नवीन औदुंबराच्या वृक्षाची लागवड केलेली आहे। मठीमध्ये रात्री 8 वाजता भजन होतं आणि 8:30 वाजता आरती होते। आता आपण व्हिडिओमध्ये पाहतोय एका ठिकाणी महाराजांची पूजा सुरू होतीये आणि दुसऱ्या ठिकाणी भजनाला देखील सुरुवात झाली आहे।
भक्तिरस प्रधान ही भजन सेवा संपल्यानंतर आता तयारी झालेली आहे आरतीची. आता आपण पाहूयात या मंदिरातील रात्रीची आरती. भक्तिमय वातावरणात आरती पार पडल्यानंतर प्रत्येक भाविकाला अगदी शिस्तीचं पालन करून प्रसाद वाटप केलं जातं. मगाशीच व्हिडिओमध्ये उल्लेख झाला, 1900 साली महाराजांनी समाधी घेतली. यावर्षीच म्हणजे 2025मध्ये शतकोत्तर रौप्य समाधी उत्सव मंदिरामध्ये पार पडला. त्याचे दृश्य आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतोय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.